याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन हा पॉईंट डिस्कस केला आहे की ज्याच्यामध्ये 3 स्टेपमधून युरिनची निर्मिती होते. अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. ओके, त्याच्यानंतर आपण युरिनचं कॉन्सन्ट्रेशन कसं मेंटेन केलं जातं किंवा कसं कमी जास्त होतं, युरिनमध्ये काय काय असतं, युरिनचा कलर कसा असतो हे काल आपण डिस्कस केलं आहे, मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. आणि युरिनचं फॉर्मेशन हे नेफ्रॉन मार्फत होतं आणि अर्थातच नेफ्रॉन हे किडनीमध्ये असतात. म्हणजे युरिन फॉर्मेशनचं किंवा उत्सर्जनाचा मेन रोल किडनीचा आहे. बट इन ॲडिशन टू किडनी देर आर सम ऑर्गन्स which perform the role of excretion to some extent. जे किडनी जरी उत्सर्जनाचं काम करत असली, मुख्य काम किडनीचंच आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त काही आपल्या शरीरातले अवयव आहेत की जे उत्सर्जनाला मदत करतात, उत्सर्जनाचं काम करतात. सो देर आर 2 organs, number 1 skin and number 2 lung. These are the 2 organs which performs the function of excretion. आता पहिला विचार केला स्किन आपल्याला माहिती आहे की जर्मप्रूफ अँड इम्परमेबल. आवर स्किन, आपली त्वचा इम्परमेबल आहे, जर्मप्रूफ आहे. काही प्राण्यांची त्वचा परमेबल असते, थिन असते, पातळ असते आणि त्याच्यातून डिफ्युजन होऊ शकतं पदार्थांचं. जसं की काही ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये अमोनिया डिफ्यूज होतो त्वचेमधून, पण आपली त्वचा जाड आहे. आवर स्किन इज थिक and impermeable to excretory materials. आपल्या त्वचेमधून हे एक्सक्रेटिव्ह वेस्ट बाहेर टाकले जात नाहीत किंवा परमेबिलिटी नाही त्याच्यामध्ये, तरी सुद्धा आपल्या त्वचेमध्ये दोन प्रकारच्या ग्रंथी आहेत. आपल्याला माहित आहे त्वचा काही प्रमाणात उत्सर्जनाचं काम करते. वी नो दॅट आवर स्किन पजेस 2 टाइप्स ऑफ ग्लँड्स. त्वचेमध्ये 2 प्रकारच्या ग्रंथी आहेत. एक स्वेट ग्लँड्स आणि दुसरी जी ग्लँड आहे सिबेशियस ग्लँड्स. स्वेट ग्लँड्स अँड सिबेशियस ग्लँड, these are the 2 types of glands which are present in our skin. आपल्या त्वचेमध्ये या 2 प्रकारच्या ग्रंथी असतात. पहिला प्रकार स्वेट ग्लँड घर्मग्रंथी. ॲक्च्युली स्वेट ग्लँड्स आर युजफुल फॉर थर्मोरेग्युलेशन, टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी या ग्लँडचा अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे. स्वेट ग्लँड सिक्रेट ए सबस्टन्स कॉल्ड स्वेट. स्वेट ग्लँड मार्फत स्वेट किंवा घाम तयार होतो आणि आपल्याला माहित आहे घामाचं मुख्य काम थर्मोरेग्युलेशन जरी असलं तर त्याच्यामध्ये काही वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकले जातात. जसं की वॉटर आहे, पाणी, त्याचबरोबर सोडियम क्लोराईड आहे, क्षार आहे, त्याचबरोबर लॅक्टिक ॲसिड आहे. हे काही जे पदार्थ आहेत ना, हे पदार्थ त्वचेमधून घामाच्या रूपात बाहेर पडतात. याचाच अर्थ त्वचा उत्सर्जनाचं काम करते असं म्हणायला काय हरकत नाही. दुसरी गोष्ट, आता ह्या स्वेट ग्लँड कुठं असतात? दे आर प्रेझेंट इन द स्किन अँड दे आर हायली कॉइल्ड. एकदम कॉइल्ड असतात, त्वचेच्या खाली असतात आणि त्वचेवरती त्याची बारीक बारीक छिद्र ओपन असतात आणि या छिद्रामधून स्वेट, घाम बाहेर येतो आणि त्याच्या मार्फत हे उत्सर्जित पदार्थ जसे की वॉटर आहे, सोडियम क्लोराईड आहे, लॅक्टिक ॲसिड वगैरे जे आहे ते बाहेर टाकले जातात. त्वचेमध्ये दुसरी एक ग्लँड आहे की ज्याचं नाव आहे सिबेशियस ग्लँड. सिबेशियस ग्लँड आपलं जे हेअर फॉलिकल आहे त्याच्या नेक जवळ असते. हेअर फॉलिकल म्हणजे केसाच्या खाली तळावर. सिबेशियस ग्लँड मार्फत सिबम नावाचा एक पदार्थ तयार केला जातो की जो ऑइली असतो, तेलकट पदार्थ, सिबम. म्हणून त्याला मराठीत तैलग्रंथी पण म्हटलं जातं. 2 प्रकारचे ग्रंथी त्वचेमध्ये आहेत, स्वेट ग्लँड आणि सिबेशियस ग्लँड, घर्मग्रंथी आणि तैलग्रंथी. सिबेशियस ग्लँड मार्फत तेल किंवा सिबम तयार केलं जातं, ऑइली सबस्टन्स, की ज्या ऑइली सबस्टन्सला सिबम असं म्हटलं जातं. आता सिबम ॲक्च्युली कशासाठी आहे? सिबम इज ॲक्च्युली फॉर लुब्रिकेशन ऑफ स्किन. हा ऑइली सबस्टन्स आपल्या त्वचेवरती येतो आणि आपली त्वचा सॉफ्ट, मऊ ठेवली जाते. असं जरी असलं तर या सिबम मध्ये काही वेस्ट प्रॉडक्ट असतात
काही टाकाऊ पदार्थ असतात, याचाच अर्थ आपली त्वचा उत्सर्जनाचं काम करते असं म्हणायला हरकत नाही. ओके, हे झालं स्किनच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर दुसरा एक ऑर्गन आहे की जो उत्सर्जनाचं काही प्रमाणात काम करतो आणि तो म्हणजे लंग्स, आपली फुफ्फुस. आपल्याला माहित आहे फुफ्फुसाचं मेन काम काय आहे, रेस्पिरेशनचं आहे. बट ड्युरिंग रेस्पिरेशन, particularly expiration, some volatile substances are expelled out. याच्या वेळेला एक्सपिरेशनच्या वेळेला किंवा आपण जे उच्छ्वास सोडतो त्यावेळेला काय होतं, काही पदार्थ उच्छ्वासावाटे बाहेर टाकले जातात. जसं की आता सांगितल्याप्रमाणे पाण्याची वाफ असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, हे पदार्थ फुफ्फुसावाटे फुफ्फुसामार्फत बाहेर टाकले जातात. म्हणजेच हे उत्सर्जित पदार्थ आहे आणि हे काम फुफ्फुस करते. याचा अर्थ फुफ्फुसाला सुद्धा काही प्रमाणात उत्सर्जनाचा रोल परफॉर्म करता येतोय. तर हे झालं याच्या बाबतीमध्ये. याच्या पुढचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे किडनी स्टोन. ओके, किडनी स्टोन, किडनीशी संबंधित काही आजार आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला किडनी स्टोन आहे, दुसरा युरेमिया आहे, तिसरा नेफ्रायटिस आहे आणि चौथा रिनल फेलियर. हे किडनीशी संबंधित काही डिफेक्ट्स आहेत, काही दुष्परिणाम आहेत किडनीचे. त्यातला पहिला आहे किडनी स्टोन. किडनी स्टोन मराठीमध्ये त्याला आपण मुतखड असं म्हणतो. आता हे बारीक बारीक स्फटिक असतात किंवा स्टोन असतात, खडे असतात. आता हे वेगवेगळे 3 प्रकारचे आहेत. पहिला स्ट्रवाइट स्टोन्स. आता स्ट्रवाइट स्टोन कशामुळे होतात, कसे असतात? स्ट्रवाइट स्टोन्स आर फॉर्म्ड बाय बॅक्टेरियल इन्फेक्शन, पर्टिक्युलरली युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया जे असतात. युरियाचं स्प्लिटिंग करणार, आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये अमोनियापासून युरिया तयार होतो. आता ह्या युरियाला स्प्लिट करणाऱ्या काही बॅक्टेरिया असतात आणि जेव्हा आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं तेव्हा युरियाचं स्प्लिटिंग होतं आणि स्ट्रवाइट स्टोन आपल्या शरीरामध्ये तयार होतात. काय काय वेळेला हे स्ट्रवाइट स्टोन एकदम मोठे सुद्धा होऊ शकतात. तर हा एक स्टोनचा प्रकार झाला. स्ट्रवाइट स्टोन्स बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतं. दुसरा आहे युरिक ऍसिड स्टोन्स. जेव्हा युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होतं, आता हे युरिक ऍसिड केव्हा तयार होतं? जर आपण कमी पाणी पिलो, आपल्या शरीरामध्ये जर पाण्याचं प्रमाण कमी असेल अथवा म्हणजे लेस वॉटर, इफ देर इज लेस वॉटर, आपण जर कमी पाणी पिलो किंवा आपल्या शरीराला जर पाणी कमी पडलं अथवा आपण जो आहार घेतो त्या आहारामध्ये जर प्रोटीन जास्त असतील, म्हणजे लेस वॉटर अँड हाय प्रोटीन कंटेंट, they lead to formation of uric acid deposition which lead to uric acid stones. uric acid चे स्फटिक तयार होतात, स्टोन तयार होतात, खडे तयार होतात. हे केव्हा तयार होतात? जर तुम्ही प्रोटीन युक्त आहार जास्त घेतला. आपल्या शरीराला प्रोटीनची ती गरज आहेच, पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल तोपर्यंत ठीक आहे. लिमिटच्या पुढे गेले की त्याचे दुष्परिणाम होतातच. तसं जास्त प्रोटीन युक्त आहार जर घेतला तर युरिक ऍसिड डिपॉझिट होतं किंवा पाणी कमी पडलं तरी सुद्धा युरिक ऍसिड डिपॉझिट होतं आणि त्याचे क्रिस्टल तयार होतात. त्याला म्हणायचं युरिक ऍसिड स्टोन्स आणि सिस्टीन स्टोन्स. जर समजा किडनी मार्फत जर अमिनो ऍसिड एक्सेस अमिनो ऍसिड रिलीज झाले तर हे एक्सेस अमिनो ऍसिड पासून सिस्टीनचे स्टोन तयार होतात आणि हे पण किडनीमध्ये इम्पॅक्ट करतात किंवा किडनीमध्ये स्टोअर केले जातात आणि मग आपल्याला त्रास होतो. आता हे स्टोन झाल्यावर नेमकं कसं ओळखायचं किंवा स्टोन आहे हे कसं कळतं? तर काही लक्षण आहेत. उदाहरणार्थ इथं छातीच्या खाली थोडं दुखायला लागतं, बरगड्याच्या खाली जोरात वेदना येतात. त्याचबरोबर लघवीमधून एक रेड कलर्ड म्हणजे लालसर लघवी बाहेर पडते की ज्याच्यातून जणू काय रक्त जातंय की काय असं वाटतंय आपल्याला. आणि लघवी करताना पण वेदना होतात. याच्यावर ओळखायचं आपल्याला स्टोन झालेला आहे किंवा किडनी स्टोन झालेला आहे. मुतखडा कुठल्या तरी या तिन्हीपैकी कुठल्या तरी प्रकारचा स्टोन आपल्या शरीरामध्ये असला पाहिजे. ठीक आहे, हा एक किडनीचा डिफेक्ट आहे. दुसरा डिफेक्ट आहे युरेमिया. आता युरेमिया म्हणजे काय? युरियाचं प्रमाण वाढणं
त्याला म्हणायचं युरेमिया. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये युरियाचं प्रमाण असतं. वी आर युरिओटेलिक, आपण युरिया बाहेर टाकतो. पण हा युरिया किती असतो? अगदी थोडा असतो. युरिया किती असतोय? 0.01 टू 0.03 ग्रॅम एवढा असतो. पण याच्यापेक्षा जास्त म्हणजे साधारणपणे याचं प्रमाण 0.05 पेक्षा जर वाढलं तर काय होतं? युरेमिया हा आजार झाला असं म्हणायचं. आणि हे प्रमाण वाढलं की मग पुढे त्याचं रूपांतर किडनी फेल्युअर मध्ये होऊ शकते. म्हणजे युरिया आपण एक्सक्रीट का करतो? जर तो शरीरामध्ये डिपॉझिट झाला, ॲक्युम्युलेट झाला, ऍड झाला, साठवून ठेवला तर भविष्यामध्ये किडनी फेल होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण युरिया बाहेर टाकतो. आणि जर तो याच्यापेक्षा जास्त 0.05 ग्रॅमपेक्षा जास्त जर आढळला तर समजायचं युरेमिया आहे आपल्याला. पुढचा डिफेक्ट आहे नेफ्रायटिस. नेफ्रायटिस हा आजार कशामुळे होतो? नेफ्रायटिस म्हणजे साधारणतः इन्फ्लामेशन ऑफ किडनी इज कॉल्ड एज नेफ्रायटिस. म्हणजे किडनीला सूज येते, त्यालाच इडेमा असे म्हटलं. आता ही सूज कशामुळे येते? जर आपल्या युरिनमध्ये प्रोटीन जास्त एक्सक्रीट झालं म्हणजे किडनीला हे जादा झालेलं प्रोटीन बाहेर टाकावं लागतंय आणि हे जास्त काम झाल्यामुळे किडनीला येते सूज, इडिमा, इन्फ्लामेशन आणि त्याला म्हणायचं नेफ्रायटिस. आणि पुढचा डिफेक्ट आहे रिनल फेल्युअर, किडनी फेल्युअर. किडनीचं कामच बंद होत चाललेलं आहे, किडनी नीट काम करत नाही, त्याला म्हणायचं किडनी फेल्युअर. की जे दोन प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे ॲक्यूट रिनल फेल्युअर, ARF. ॲक्यूट रिनल फेल्युअर म्हणजे अचानक किडनीचं काम कमी झालेलं थांबलेलं आहे. मग अर्थात हे काय कळलं? एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल, हिमोरेज असेल, खूप रक्तस्राव झाला तर काय होतंय? किडनीचं काम थांबतंय, किडनी काम करत नाहीये, त्याला म्हणायचं ॲक्यूट. म्हणजे अचानक किडनीचं काम थांबलं त्याला म्हणायचं ॲक्यूट रिनल फेल्युअर किंवा ॲक्यूट किडनी फेल्युअर. आणि दुसरं आहे क्रोनिक किडनी फेल्युअर, CKD. क्रोनिक किडनी फेल्युअर इट इज प्रोग्रेसिव्ह. हे कसं आहे? हळूहळू टप्प्याटप्प्यानं किडनीचं काम कमी 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 होत जातं. आणि याच्यामध्ये काय होतं? मग हिमोग्लोबिन कमी होतं, त्याचबरोबर ॲनिमिया सारखा आजार होतो, शरीराला सूज येते. मग हे हळूहळू घडते, त्याला म्हणायचं क्रोनिक किडनी फेल्युअर. म्हणजे हे खूप दिवसापासून किडनीचं काम डिफेक्टिव्ह आहे, किडनीचं काम कमी कमी होत चाललेलं आहे, पण त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत, त्याला म्हणायचं क्रोनिक किडनी फेल्युअर. आता किडनी फेल्युअर झाल्यानंतर काय करायचं? तर त्याच्यासाठी किडनी फेल झाली की आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आपण संपू शकतो, मृत्यू येऊ शकतो. पण तरी सुद्धा आपल्याकडे उपाययोजना आहे. काय उपाययोजना आहे? किडनी फेल्युअर व्यक्तीसाठी दोन उपाययोजना आहेत. त्यातली एक म्हणजे डायलिसिस करणं, डायलिसिस, आणि दुसरा आहे किडनी ट्रान्सप्लांट, ट्रान्सप्लांट, प्रत्यारोपण करायचं किडनीचं आणि डायलिसिस करायचं. आता डायलिसिस दोन प्रकारचं आहे. एक आहे हिमोडायलिसिस, हिमोडायलिसिस, आणि दुसरा आहे पेरिटोनियल डायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस. हिमोडायलिसिस मध्ये काय केलं तर डायलिसिस मध्ये हिमोडायलिसिस आर्टिफिशियल किडनीच आहे, मशीन आहे. तिथं काय केलं जातं? या डायलिसिस मशीनला आपले एक रक्तवाहिनी कट केली जाते, त्याच्यातलं रक्त त्या डायलिसिस मशीनला पाठवलं जातं. तिथं ते ब्लड फिल्टर केलं जातं, त्याच्यातले वेस्ट बाजूला गोळा केले जातात आणि फिल्टर झालेलं किंवा शुद्ध झालेलं रक्त पुन्हा शरीरामध्ये सोडलं जातं. हे मशीनच्या सहाय्याने केलं जातं, हिमोडायलिसिस. आता याच्यामध्ये फक्त ब्लड फिल्ट्रेशन होतं. आपल्याला माहित आहे किडनीचं काम फिल्ट्रेशनचं आहे, ब्लड फिल्ट्रेशनचं आहे. पण किडनी अजून पण दोन काम करते, म्हणजे कॅल्शियम तयार करणं किंवा रेनिन तयार करणं किंवा आरबीसी तयार करणं.
की जे आरबीसी तयार करायचं काम कुठल्याच मशीनला जमत नाही आणि म्हणून हिमोडायलिसिस हा सुद्धा तात्पुरताच उपचार आहे. आणि दुसरं तरी सुद्धा याच्यामुळं पेशंट बरेच दिवस जगू शकतो हिमोडायलिसिस केल्यानंतर. आणि पेरिटोनियल डायलिसिसमध्ये काय केलं जातं, एक डायलिसिस किंवा डायलेटिक फ्लुइड आत सोडला जातो ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये किंवा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये आणि मग हा फ्लुइड आपल्या पेरिटोनियल मेम्ब्रेनमध्ये डिफ्यूज होतो आणि या पेरिटोनियल फ्लुइडमध्ये वेस्ट प्रॉडक्ट मिसळले जातात. सोपं आहे हे टेक्निक, हे घरच्या घरी पण करता येतंय. इथं काय होतं, हा पेरिटोनियल फ्लुइड शरीरामध्ये सोडायचा, ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये सोडायचा. त्याच्यामध्ये आपल्या शरीरातले वेस्ट प्रॉडक्ट मिसळले की ड्रेन करायचं, म्हणजे हा द्रव पदार्थ काढून घ्यायचा, म्हणजे टाकाऊ पदार्थ आपोआप बाहेर जातील आणि मग काही दिवस तुम्हाला आराम मिळू शकेल. परंतु हे हिमोडायलिसिसच्या तुलनेनं कमी फायद्याचं आहे, लेस इफिशियंट ॲज कम्पेअर टू हिमोडायलिसिस. हिमोडायलिसिस चांगला आहे याच्या तुलनेत, पण याचा फारसा उपयोग होत नाही, म्हणून जनरली हिमोडायलिसिसच केलं जातं. आणि हिमोडायलिसिस करून सुद्धा जर काय परिणाम दिसेच ना किंवा सारखंच डायलिसिस करावं लागते, कुठंवर करायचं, मग अशा वेळेला सगळ्यात शेवटचा पर्याय किडनी फेल्युअरसाठी, ज्या व्यक्तीची किडनी फेल झालेली आहे, किडनी निकामी झालेली आहे, त्यांच्यासाठी शेवटचा पर्याय म्हणजे ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट करणे, म्हणजे दुसऱ्याची किडनी बसवायची. आता किडनी ट्रान्सप्लांट दोन प्रकारचा आहे. किडनी डोनर कडून किडनी घ्यायची आणि त्या पेशंटला बसवायची, त्याचं रोपण करायचं, त्याला म्हणायचं किडनी ट्रान्सप्लांट. आता ही किडनी डोनर दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे डिसीज्ड किडनी डोनर आणि लिव्हिंग किडनी डोनर. डिसीज्ड किडनी डोनर म्हणजे काय, ज्याच्या सगळ्या क्रिया थांबलेल्या आहेत, म्हणजे थोडक्यात ती व्यक्ती मृत झालेली आहे. व्यक्ती मेल्याबरोबर, मग ते ऍक्सिडेंटमध्ये मेली असेल किंवा ब्रेन डेड व्यक्ती असेल, त्याची किडनी काढायची आणि ज्याची किडनी फेल झालेली आहे त्याला बसवायची, म्हणजे मग त्याचं काम त्या शरीरामध्ये चालू होतं. म्हणजे मृत व्यक्तीची किडनी काढून बसवणं, त्याला म्हणायचं डिसीज्ड किडनी डोनर. आणि दुसरा जो आहे तो लिव्हिंग, जिवंत माणसाची किडनी काढायची आणि दुसऱ्या व्यक्तीला बसवायची, पेशंटला बसवायची, त्याला म्हणायचं लिव्हिंग किडनी डोनर. आता लिव्हिंग मध्ये पुन्हा दोन प्रकार पडू शकतात. लिव्हिंग म्हणजे ब्लड रिलेटेड, रक्ताचा जो जवळचा नातेवाईक आहे त्याची किडनी घ्यायची. म्हणजे समजा मुलगा आजारी असेल तर आईची, वडिलाची किंवा त्याच्या भावाची, बहिणीची किडनी देणं, त्याला म्हणायचं ब्लड रिलेटेड. आणि दुसरा जो प्रकार आहे तो ब्लड नॉन रिलेटेड, अनरिलेटेड, म्हणजे रक्ताचं काही नातं नाही, कुणाची पण किडनी, फक्त ती किडनी ट्रान्सप्लांट करताना ब्लड ग्रुप मॅचिंग, क्रॉस मॅचिंग सगळं करावं लागतं, रक्तगट बघावं लागतो, त्याचं क्रॉस मॅचिंग बघावं लागतं आणि मग ती किडनी ट्रान्सप्लांट केली जाते. परंतु त्याचा आणि त्या पेशंटचा कुठल्याही प्रकारे रक्ताचा संबंध नसतो, रक्ताचं नातं नसतं. कुठल्याही व्यक्तीची ज्याची मॅच होते अशी कुठलीही व्यक्ती आणि तिची किडनी ट्रान्सप्लांट करणं, त्याला म्हणायचं ब्लड नॉन रिलेटेड किडनी डोनर. आणि ब्लड रिलेटेड म्हणजे जवळच्या नातेवाईक आहे, रक्ताच्या नातेवाईकाची कोणातरी किडनी ट्रान्सप्लांट करणं, त्याला म्हणायचं ब्लड रिलेटेड. तर अशा पद्धतीने किडनी ट्रान्सप्लांट केलं की आपलं आयुष्य वाढू शकतं. काही दिवस आपल्या शरीरामध्ये, काही वर्ष, 10-15 वर्ष सुद्धा काही होत नाही, व्यवस्थितपणे ही किडनी दुसऱ्याच्या शरीरामध्ये काम करू शकते. तर अशा पद्धतीनं किडनी फेल्युअर हा डिफेक्ट आपल्याला नष्ट करता येऊ शकतो किडनी ट्रान्सप्लांटेशनच्या सहाय्यानं. आणि अशा पद्धतीनं आपण एक्सक्रेशन अँड ऑस्मो रेग्युलेशन हा चॅप्टर इथं संपवलेला आहे. पुढच्या वेळेला आपण पुढचा चॅप्टर घेऊन येऊया, तोपर्यंत इथं आपण थांबूया. ओके.